हॅलो गाईज, वेलकम टू गुबू ब्लॉग्स. तर वाजले आहेत संध्याकाळचे 6 आणि आम्ही आता चाललो आहे ज्योतिबाला. आम्ही आता घरात आहेत, रेडी झालोय आणि निघतोय आताच. आणि आम्हाला तिकडे अंधार पडायच्या आधी जायचं आहे. आणि फर्स्ट टाइम आहे जे आम्ही संध्याकाळी जात होतो, नाही तर नेहमी सकाळच्या नाही तर दुपारचेच गेलोय. सो लेट्स सी आज कसे दर्शन होते ना श्रावणातला आज मंगळवार आहे, लास्ट मंगळवार. सो लेट्स सी कसे दर्शन होत आहेत आणि तिकडे पाऊस आहे की नाही. हा आमचा बाबू गाडी बाहेर निघत नाहीये. काय करतोय? मग आता काय करू मी? चल लवकर ये. ये गाडी पाडू नको आणि ती भिजवू पण नको प्लीज. ए हे 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 मुंबईला बुलेट चालवते, स्प्लेंडर. ध्यान से देखो इस लड़के को, यही है जो बुलेट चलाता है. आणि ह्याला इथे आता हिरोची गाडी नाही हालत आहे. अबे छत्री इकडे. मी काय काय पकडू? पुढे ते माझा हात बघितलेस का कसे? हे दाखवलं नाही शेवायला. हे बघू शकता. आम्ही फर्स्ट टाइम रेनी सीझन मध्ये गावी आलोय आणि सगळ्याच्या सगळं शेवायला आहे. आणि सगळ्यात जास्त भीती आम्हाला तीच आहे पडण्याची. बाबू ते सुकलं होतं, तू त्याला ओल्लं केलंस त्यांनी पुसून. हे पकडशील? मोबाईल चालू आहे, हे पकड. काय थांब थांब. थांब. चला, जास्त टर्न विन देऊ नका, सगळं पडणार. तर बाय द वे आम्ही 2 व्हीलरनी नाही जात, आम्ही 4 व्हीलरनी जातोय. दादा आमचा पकड छत्री. दादा आमचा वेट करतोय फाट्यावरती. खूप पाऊस आहे गाईस इकडे. आम्ही 2 दिवसापासून आलोय आणि 24 तास जे पाऊस पडतच आहे. आई आम्हाला पाऊस खूप आवडतो, म्हणजे मला पाऊस खूप आवडतो, पण एवढा पण पाऊस नको होता. आणि त्या साईडला डोंगर आणि आहेत, त्या साईडला आमची शेती आहे आणि तिकडे तलावी आहे. आणि तुम्ही ह्याला बघू शकता, हा काय स्ट्रगल करतोय. आपली ही आमची शेती नाहीये. त्या तिकडे जर डोंगर दिसतात त्याच्यात तिकडे आमची शेती आहे, खूप लांब आहे. पण तिकडे जायला एक वडा क्रॉस करायला लागतो आणि तिकडे तलाव आहे, 1-2 वडे क्रॉस करायला लागतात. बट तिकडे खूप पाणी आलंय आणि लोक नाही जाऊ शकत तिथे. आता तुम्हाला दाखवते, सी दिस. हा वडा आहे आणि इकडे खूप पाणी आलं, ह्याला क्रॉस करून तिकडे जायला लागतं. लुक ॲट द हिरवळ गाईज, किती सुंदर. हो, वाव. हे किती छान वाटतंय. कुठे आहे? ओके, सो आम्ही इथे पार्क करतोय गाडी आणि हा येतोय आमचा दादा. गाडी नंबर हिरो विथ इज होंडा.
जो 2 दिवसापासून तीच कपडे घालून आहे. का इथे राहू दे ना. दुकान तुझं इथं आहे. धर हे ठेव. थांब घ्या हात हे करतोस का माझा. दादा द ड्रायव्हर. कुठे हा. नाही येत असच नाही होत. जाम झालं. तर आपण आता गाडीत आलेलो आहे. पूर्ण भिजलेलो आहे. आम्ही जरासा हे आमचे दादा अमित दादा. हिला तर ओळखतात. हे आमचा ड्रायव्हर. जो 2 दिवसापासून हीच कपडे घालून आहे. चला आता कोल्हापूरची गाणी ऐकूया आपण. आजोळ पाऊस जोरात चालू झालेला आहे. बघू शकता. हा तोंड बाहेर काढते. तुझ्या तोंडावर कसं उडालेला आज चिकन? कोणाच्या उडालेला? अरे मग ते गाणीच. ज्योतिवाला जाताना इथे एक भजीवाले आहेत. भजीवाले कुठलं गाव आहे. आवळी. आवळी गाव. आवळी स्टँड. काय अंजुम ह्यानी कुरकुरे काय काय खाल्लंय आणि आता याचा तुला उपवास आहे आणि सगळं खाल्लंय ह्यानी. खोटं बोलतोय हो. त्याला खिचडी खायची देऊ ना. घरी खिचडी बनवली. सोडला बोलतो. हा माझा दादा एवढा खोटारड आहे. हे जास्त फास्ट होता ट्यूजडेचा आणि आमच्याबरोबर आला. आम्ही जे घेतलेले ते कुरकुरे खाल्ले, चकली खाल्ली, चिप्स खाल्लं आणि आईला सांगून त्यांनी साबुदाण्याची खिचडी पण बनवून खाल्ली. म्हणजे घरी सगळ्यांना माहिती याचा उपवास आहे आणि बाहेर आता भजी खायला आम्ही लोक थांबलोय. असा आमचा दादा. बाहेर गेले का नाही गाडी चालवणार. भजी दाखव कुठे. गुड डे भाई. हेच ते भजी सेंटर. भजी सेंटर. अंजुम. आतापर्यंत मी खाल्लेले टेस्टीएस्ट भजी ह्याच्याकडे मिळतात. तुम्हालाही खायचं असेल तर तुम्ही या इकडे कोल्हापूरला आणि याच्याकडून खावा. बाबू फर्स्ट टाइम खाणार आहे. बाबूचा एक्सपिरियन्स त्याला कसं वाटतंय बघू आपण भजी खाल्ल्यानंतर. मला आता अरे पैसे घेऊन जा. पैसे. अरे हे घेऊन जा ना. पर्स दे माझी. माझं मोबाईल घेऊन जा. आणि काय घेऊन ह्यानी बघ काय ह्यानी काढलं तुझ्या पर्स. काय माझी पर्स इथं आहे. हे कोणाचं टाकून देऊ मग. अरे अनलॉक करे. नाही की हळू जावय. काय काय असं कोणाची पर्स बघायची नसते. गाडी पोचणे का 10 रुपये. तुझी पर्स माहितीये का. आम्ही लोकांनी ओपन करून बघितलं. सगळ्यात पैसे होते ते पण आम्ही लोकांनी काढले.
चांगली होती. 4 प्लेट आहे. हे 4 कशाला इतके? एवढे तर भजी आणायला मला पाठवल्या लोकांनी. हे सावकार लोक गाडीत बसलेत. दाखवतो तुम्हाला भजी कुठे आहे. ते दुकान भजीचं. भजी बनतात. कांदा भजी रेडी आहेत. ही बघा भजी. कशात माझा वास गेला भजीचा. अरे खाते काय द्याल ना, स्वतः खात बसले. हे का? या आत्ताच काढलेत ना. तेल लागलं असणार. ड्रायव्हर पाहिजे काय तू पुढं बघ. भजीकडे बघून खातोय. तू खा. ए माझं मौसम मस्त आला भजी असताना. कसं ओके मध्ये. बंद असेल ना पन्हाळा आता. तो कसा काढायचा? तर ह्या साईडला जे डोंगर दिसतोय तो पन्हाळा आहे, पन्हाळागड. त्याच्याच बरोबर खालतून आम्ही जातोय. हे थोडं शॉर्टकट आहे ज्योतिबाला जायसाठी, कारण की जो मेन रोड आहे तो खूप खराब आहे. तर आम्ही इथून जातोय. आता दिसत नाही यार. तुला म्हणू नका दिवसात जाऊया. हो कोण बोलत होता? दिवसाला पण झोपलेला. हे बघू शकता तुम्ही पन्हाळगड. अरे घरा आली. दिसतोय पन्हाळगड. ही कुठली साईड आहे पन्हाळगडची? पन्हाळगडाच्या पायथ्याशी. अरे आलोय आम्ही आता आम्ही दानेवाडी बसून पडालोय. 4 व्हीलर आहे तुमच्या इथे. थांबवतो मग डायरेक्ट यामध्येच आहे गाडीच. हा हा ओके. पाऊस आहे बारीक बारीक. कमी झाला पाऊस. थंडी खूप आहे. नारळ ते चालते आपल्याला जवळ. आणि आम्ही मागच्या गेटने आलोय. आणि ते सगळ्यात पहिले दर्शन होतात आपले महाराजांचे. जय शिवराय. आणि मी फर्स्ट टाइम रात्रीच्या आलोय. काय रे? म्हटलं काय करावं. थंडी फोटो काढा फोटो. छान मूर्ती इकडे दाखव. कुठं? मस्त आहे ना. वाव चांगलं. हा हा आरती चालू आहे. चला तिकडं. श्रीराम. महादेवाचं देऊळ आहे. इकडे आधी आरती होते. हे जे ढोलचा आवाज येतोय ते आरती चालू आहे.
आणि रात्रीचं बघू शकता मंदिरात जास्त लोक नाही आहेत आणि धुकं तर खूप आहे. इकडे कामधेनू गाय आहे. दर्शन झालं आत्ताच आमचं. अँड द बेस्ट थिंग वॉज ह्या लोकांना लाईक बॉईज लोकांना आतमध्ये एकदम गाभाऱ्यात घेऊन गेलेलं, कारण की दादाचा कोणतरी अमित दादाचे आपल्या ओळखीचे आहेत कोणतरी. कोणतरी होते त्यांच्यावर. दर्शन दिलं तुम्हाला. ज्योतिबाच्या नावानं चांगलं. ज्योतिबाच्या नावानं चांगलं चांगलं. ज्योतिबाच्या नावानं चांगलं. हर हर महादेव. ते बघू शकता तुम्ही प्राचीन कुंड. मला वाटतं काय दिसत नसेल. नाही दिसत. आता आपण यमाई देवीच्या मंदिरातला आलोय. यमाई देवीचं दर्शन घ्यायला. तिकडून वरती काढायला ना. यमाई देवी आहे. तर आम्ही ज्योतिबाचं आणि यमाई देवीचं दर्शन घेऊन आता आलो आहे डिनर करायला कॅसल व्ह्यू मध्ये. खाणार आहे प्युअर व्हेज. आम्ही दोघं, बाकी त्यांचं माहित नाही, कारण की आमचा श्रावण आहे, त्यांचं नाही माहित. कुठे गेलं? किती वेळा हात धुतला तरी जात नाही. तरी गुलाल ज्योतिबाचा जात नाही. जेवढं पाणी लागणार तेवढं गुलाल नाही निघत. सुक्का असतानाच काढायला लागतं. 2 वेळा. बर झालं की काय घेणार फिश? हे नॉन व्हेजिटेरियन बसलेले ते दोघं. प्युअर व्हेज. प्युअर व्हेज. प्युअर व्हेज. बघू घ्या आता. खाली दिसेलच की आता काय आलंय. तुला भेळ घेणार काय बघ. मला काय व्हेज मध्ये मला माहिती. व्हेज व्हेज. बघ काय घेणार. काय घेणार? चायनीज प्लीज यार. रिएक्शन बघितलं काय याचं? की नाही त्याचं तुम्ही तिकडनं क्लोज करा की. हां ठीक आहे. आणि कसं आहे? क्युबेलचं कुठला आहे? मंचाव. आणि नेटफ्लिक्सला एक हे लावून ओके. मंचाव नाही पण. मध्ये लावून ओके.
घेऊन झालंय. आता आईस्क्रीम रेडबुलसाठी आलं. आईस्क्रीम आहे की नाही? आईस्क्रीम फोनमध्ये चालते इथे थंडी वाजते यार, पण आम्ही आईस्क्रीम खायला आलो. फोनमध्ये. मग आजचा ब्लॉग आपण इथेच बंद करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कोल्हापूर. आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.